ही पॅकेजेस अशी दिली जातात 3 किंवा 15,000 कोटीची तरतूद आहे. माझ्या हातामध्ये सगळ्या तरतुदी आहेत. 75,286 कोटी रुपयाची पुरवण्या मागण्या तुम्ही मागितलेल्या आहात. राज्याचा मूळ अर्थसंकल्प किती? 7,57,000 कोटीचा. गेल्या वेळेला पुरवण्या मागण्या किती मंजूर केल्यात? 57,000 कोटीच्या. आता पुरवण्या मागण्या किती मंजूर केल्यात? 75,000 कोटीच्या. 1,84,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या तुम्ही केल्यात. याचा अर्थ तुम्ही जे फुलफ्लेज बजेट तुम्ही पण मांडलेलं होतं, हे बजेट पूर्णपणे तुमचं कोलमडलेलं आहे. तुमचे पूर्णपणे अंदाज हे कोलमडून पडलेले आहेत आणि राज्याची आर्थिक शिस्त ही पूर्णपणे बिघडलेली असताना तुम्ही शेतकऱ्याला कुठून पैसे देणार? आपण बरं झालं बजेटचं सांगितलं म्हणून. सगळे आकडे माझ्या समोर आहेत बजेटचे. आकडेवरून करायचं काय? कोणाकोणाला जास्त कुठल्या कुठल्या विभागाला दिलेत? शेतकऱ्यांना जर 32,300 कोटी रुपयाचं फुलफ्लेज बजेट मांडल्यानंतर जर तुम्ही मदत करणार असाल तर शेतकऱ्याच्या शेतीला किती कृषी विभाग, पर्टिक्युलर कृषी विभागाचा याच्यामध्ये उल्लेख तुमच्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये नाही. तुम्ही त्या ठिकाणी महसूल आणि वने या हेड खाली ते पैसे घेतलेले आहात. थोडंफार आम्ही पण अभ्यास करतो या विषयामध्ये, नाही अशातला भाग नाही. आणि म्हणून ते आपण काय करतो, 3-4 वर्षाकरता पॅकेज जे जाहीर करतो अध्यक्ष महोदय, ती पॅकेजची कसरत अशी असते की त्या 3-4 वर्षामध्ये सगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या हेड खाली जे आपण पैसे देतो त्याची गोळाबेरीज करतो आणि आपण सांगतो पॅकेज दिलं. आणि म्हणून हे पॅकेज फसवा असतं. हे तात्कालीन सरकारने अनेक सदस्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आता याच्या पुढे पॅकेज द्यायचं नाही आणि पॅकेज नको अशा पद्धतीची पलीकडची मंडळी असेल, अलीकडची मंडळी असेल, त्या वेळेला बोलली होती. पण पुन्हा तुम्ही पॅकेजचा प्रयत्न या ठिकाणी केलात. याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग या ठिकाणी केलेला, शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग केलेला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून त्या खरवडलेल्या जमिनी तुम्ही कशा पुन्हा सुस्थितीत आणणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने त्यांना किती अनुदान देणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भर पार्लमेंटमध्ये सांगितलं की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मदतीचा प्रस्तावच आला नाही. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तुम्ही प्रस्तावच पाठवलात नाही. याचा अर्थ तुम्ही केवळ विरोधी पक्षाला फसवताय असातला भाग नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेनं तुम्हाला सत्तेवर आणून त्या ठिकाणी बसवलं. अध्यक्ष महोदय, इथं केंद्रीय मंत्र्याचा उल्लेख झाला. केंद्रीय मंत्र्यांनी सुप्रिया सुळेंना उत्तर देताना स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झाला आहे, रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये एवढंच मला करेक्शन करायचं. चला ठीक आहे. आमच्या मित्रांना लवकरच मंत्री करा, कारण उत्तर मंत्री देणारच आहेत, त्यावेळेस ते क्लिअर करू शकले असते. पण काही हरकत नाही, माझं काय त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. पण मंत्री काय बोलले, सुप्रियाताई काय बोलले, पार्लमेंट, मी नाव कोणाचंच घेतलं नव्हतं खरं सांगायला गेलं, पण तुम्ही घेतलं ते बरं झालं. आणि म्हणून ते सगळं रेकॉर्डवर आहे. तुम्ही काय बोललात ते करा जाहीर. तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केंद्र सरकारच्याकडे मदतीचा प्रस्ताव कधी पाठवलात त्याची तारीख सभागृहामध्ये जाहीर करा. तो प्रस्ताव सभागृहाला सांगा तुम्ही कधी पाठवलात तो. मी जबाबदारीने सांगतो की त्याच वेळेला नगरला देशाचे केंद्रीय गृहमंत्री आले होते. ज्यावेळेला पूर झाला त्यावेळेला या सभागृहाचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी तुम्ही मदत करा, आम्ही लक्ष ठेवून आहोत, मदत करा. त्यांनी सांगितलं प्रस्ताव पाठवा, मग बघू. त्याच वेळेला बिहारची निवडणूक होती. बिहारला कुणी मागितले होते पैसे प्रत्येकाच्या खात्यामध्ये 10-10 हजार रुपये. तिथे कुठला पूर आला होता, तिथे कुठली दुर्घटना घडली होती? तिथं मात्र न मागता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पैसे देता आणि ज्या जनतेने तुम्हाला सरकार दिलं त्यांना मात्र मदत करण्याकरता तुम्ही प्रस्तावाचं नाटक करता, प्रस्तावाचा बहाणा करता, प्रस्ताव पाठवा म्हणून सांगता. तुमच्या डोळ्यादेखत एवढी सगळं घडलेली घटना असताना प्रस्ताव काय चाललाय? प्रस्ताव